नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बटाटा भजी पाव तर खाल्लाच असेल, पण आज आपण 2 in 1 रेसिपी करणार आहोत, म्हणजेच बटाटा भजी सँडविच. आहे की नाही युनिक रेसिपी? चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया, त्यानंतर रेसिपीला सुरुवात करायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत. 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बीटचे असे मी स्लाइड्स केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर कांदा घेतलेला आहे, त्याचे पण स्लाइड्स केलेले आहेत. काकडीचे पण स्लाइड्स केलेले आहेत, टोमॅटोचे पण. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा सँडविच मसाला, पुदिन्याची चटणी, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण बेसन पीठ तयार करून घेणार आहोत, म्हणजेच बेसन पिठाचं बॅटर असं बाउलमध्ये हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद घालायची आहे, जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं ऑप्शनल आहे, घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता बॅटर असं झालं पाहिजे. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. जास्त पातळ पण नाही करायचं आहे बॅटर आपल्याला. त्यानंतर आपण आता बटाट्याचे असे स्लाइड्स करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. असे स्लाइड्स करून घ्यायचे आहेत. चला तर आपण आता बटाटा भजी बनवायला सुरुवात करायची आहे. असे बेसनाच्या बॅटरमध्ये बटाट्याचे स्लाइड्स आहेत ते डीप करायचे आहेत. त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता तेलामध्ये हे सोडणार आहोत भजी, बटाटा भजी. मस्तपैकी मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही आपले बटाट्याचे भजी तयार झालेले आहेत मस्तपैकी असे. पण आता ब्रेड आहेत ते टोस्ट करून घेणार आहोत. असं तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, तुम्ही बटर पण वापरू शकता. त्यानंतर ब्रेडचे स्लाइड्स आहेत ते असे शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे टोस्ट करायचे आहेत दोन्ही बाजूनी चांगले. बघू शकता आपले टोस्ट करून झालेले आहेत. तर आपण आता बटाटा भजी सँडविच असेंबल करून घ्यायचं आहे. ब्रेडला मस्तपैकी असं टोमॅटो केचप व पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यावरती कांद्याचे स्लाइड्स घालून घेणार आहोत अशी. नंतर बटाटा भजी लावून घ्यायची आहे गरमागरम मस्तपैकी अशी. त्यानंतर ह्याच्यावरती सँडविच मसाला आहे तो थोडा स्प्रिंकल करायचा आहे. त्यानंतर टोमॅटो लावायचा आहे, टोमॅटोची लेयर व चाट मसाला स्प्रिंकल करून परत बटाटा भजीची लेयर लावून घ्यायची आहे त्याच्यावरती. व परत त्याच्यावरती आपण आता काकडी लावून घेणार आहोत, काकडीची लेयर लावून घ्यायची आहे. व परत सँडविच मसाला स्प्रिंकल करायचा आहे. त्यानंतर बीट लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती, बीटचे स्लाइड्स. व परत सँडविच मसाला असा स्प्रिंकल करायचा आहे व ब्रेडचं स्लाइड्स लावायचं आहे. आपला मस्तपैकी असा बटाटा भजी सँडविच तयार झालेला आहे. आहे की नाही एक युनिक रेसिपी? नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका. आणि तुम्ही पण ही युनिक रेसिपी करून पहा. धन्यवाद.